मस्त असे क्रिस्पी क्रंची साबुदाणा वडा करायचे, पण तसे होत नाहीयेत किंवा वडे जे आहेत ते फुटतायत. तर मग काय करायचं ह्याचे मी आज तुम्हाला सगळे टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत. म्हणजे उपास असला की आपल्याला साबुदाणा वडा तर खावासा नक्कीच वाटतो. तर चला आज मी तुम्हाला दाखवते की काय आपण केलं की साबुदाण्याचे वडे एकदम परफेक्ट होतात. सगळ्यात प्रथम आपण साबुदाणा जो आहे तो भिजत घालणार आहोत. मग त्यासाठी आपण काय करायचंय की 2 ते 3 पाण्यामध्ये ह्याला चांगलं पहिले धुवून घ्यायचंय. म्हणजे तुम्ही नळाखाली धुवू शकता. मी तुम्हाला दाखवलंय व्हिडिओमध्ये म्हणून असं दाखवते. 2 ते 3 पाण्यामध्ये मी धुवून घेतलं. मग त्याच्यानंतर ह्याला भिजत घातलं. तर भिजत घालताना सगळ्यात इम्पॉर्टंट टिप काय आहे, की आपण ना साबुदाणा बस बुडेस तोपर्यंतच त्यात पाणी घालायचं. जास्ती पाणी घातलं की साबुदाणा चिकट होतो. तर तसं करायचं नाही. आणि बघा मी तुम्हाला दाखवते एकदम जवळून, की एकदम साबुदाणा बुडेल एवढंच पाणी आहे. रात्रभर मी भिजवून ठेवलाय. आणि आता सकाळी बघा साबुदाणा किती मस्त झालाय आपला. म्हणजे एवढा छान भिजलाय ना साबुदाणा, की हे बघा एकदम आपलं कुठेच चिकट नाही, असं काहीच म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही जर का आपण ही टिप वापरली तर. मग आता साबुदाणा छान आपला भिजलेला आहे, पण वडा फुटू नये म्हणून काय करायचं ते मी आता तुम्हाला पुढे दाखवते. तर हा साबुदाणा मी बाजूला ठेवते आणि बटाटे तुम्हाला दाखवते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, की मी 4 मीडियम साइज बटाटे घेतलेत आणि त्यांना मी किसून घेतले. मग मी 1 चमचा एवढी मी मिरची घेतली कुटलेली आणि आपलं शेंगदाण्याचं कूट जे असतं ते. आता मी 2 टेबलस्पून आत्ता घातले आणि थोडं चवीनुसार मीठ घातले. मग ह्याच्याबरोबर जे आपण चटणी करतो त्यासाठी मी खोबरं घेतले आणि मी 1 मिरची घालते त्याच्यामध्ये. आता आमच्याकडे कोथिंबीर वापरत नाहीत, त्यामुळे मी कोथिंबीर वापरली नाहीये. हे मस्तपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं. म्हणजे चटणी करायची आपण त्याची नेहमी करतो तशी. मग त्याच्यामध्ये मीठ, थोडीशी साखर चवीसाठी आणि मस्तपैकी लिंबू पिळायचं. ही ना माझी फेव्हरेट चटणी आहे. म्हणजे ह्याच्याबरोबर साबुदाणा वडा खायचा म्हटलं ना, की मला फार आवडतो. तर ही अशी चटणी करा बघा तुम्हाला खूप आवडेल. आणि मग हे मी मिक्स करतेय आणि आपली चटणी झाली. म्हणजे एवढी सोपी ही करायला. आणि ही चटणी आता बाजूला ठेवूयात आणि वड्याचं मिश्रण जे आहे ते बघूयात. तर बघा मी सगळं जे काही घातलेलं ते आता मी मिक्स करते. मिक्स करून झाल्यावर आपल्याला जर का असं वाटलं की दाण्याचं कूट कमी आहे किंवा बाइंडिंगसाठी आपला बटाटा पुरेसा नाहीये, तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडा बटाटा अजून घालायचा आहे. पण आता ह्याच्यामध्ये आपण पहिले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि बटाटा कधीही ना कमी नाही वापरायचा. काय होतं बऱ्याच वेळा बटाटा कमी वापरल्याने बाइंडिंग होत नाही आणि बाइंडिंग झालं नाही की साबुदाणा वडा जो आहे तो फुटतो. त्यामुळे हे काही टिप्स असतात ना छोटे-छोटे हे लक्षात ठेवायचे. आता बघा मला दाण्याचं कूट वाटलं की थोडं कमी आहे. मी 1 चमचा अजून घातलं. हे आपल्यावर असतं. आपल्याला कमी जास्ती कसं हवंय, तिखट कमी जास्ती कसं हवंय, तसं आपण वापरू शकतो. आता हा बघा मी तुम्हाला दाखवते. आपण ना चेक करून घ्यायचं, की नीट आपण वडा केला तर हा बाइंड होणार आहे का? तर हे बघा हे मिश्रण तुम्हाला असं दिसलं पाहिजे, की साबुदाण्याला बटाट्याने व्यवस्थित पकडून घेतले. आता मी असे सगळे गोळे करून घेतले ह्या पिठाचे आणि मग आता त्याचं ना मी साबुदाणा वडा करते. तर ह्याच्यामध्ये आपले जवळ 12-13 वडे होतात. तर मी काय केलं, मी आधी गोळे केले आणि आता मी वडे करते. तर बघा मी काय केलं, त्याला चांगलं दाबून घेतलं. दाबून घेतल्याने काय होतं, ते सगळं एकत्र नीट येतं. जर का ते आपण नीट दाबले नसतील ना, तर मग ते एकत्र येत नाही. आपण तेल किंवा तूप जे काही घेत असू. आता मी साबुदाण्याचे वडे तुपामध्ये तळते. तर मी तूप घेतलंय, त्याच्यामध्ये मी एक ट्रायलचा थोडा छोटा आहे हा, तो वडा घालून बघितला आणि तूप एकदम व्यवस्थित गरम पण झालंय. तुम्ही बघत असाल तर पहिले स्टार्टिंगला आपण बिलकुल त्याला काही करायचं नाही. 2 मिनिटानंतरच आपण त्याला उलटायचं आणि दोन्ही साइडने छान गोल्डन ब्राउन होईल असा आपल्याला वडा तळून घ्यायचा. आता आपले जे मेन वडे आहेत ते तळायचे. कुठल्याही तळणीच्या वेळेला ना एक ट्रायलचं नक्की छोटंसं तळून बघा. म्हणजे तेलाचं टेम्परेचर, तुपाचं टेम्परेचर हे आपल्याला अ, बरोबर सेट करता येतं आणि काही असेल तर आपल्याला गडबड तर कळते. फुटत असेल, काय होत असेल तर आपल्याला कळतं त्यावेळेला. आता बघा हे पण मी 2 ते 3 मिनिटं त्यांना छान एका साइडने होऊ दिलं. मग मी त्याला टर्न केलं आणि आता ह्याला आपण छान तळून घेऊयात. आता ह्या ज्या काही छोट्या-छोट्या टिप्स आहेत ना, त्याने तुमचे साबुदाणा वडा एकदम परफेक्ट होणार. तळताना देखील ना मी मीडियम फ्लेम ठेवली. खूप जास्ती हाय नाही ठेवायची आणि एकदम लो पण नाही ठेवायची आणि असं थोडंसं दोन्ही बाजूने उलटून त्याला व्यवस्थित छान गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत जर का तुम्ही तळलेत, तर ते वरनं मस्त क्रिस्पी होतात. आतमधनं हे वडे थोडे सॉफ्टच असतात आणि फार छान टेस्ट असते ह्याची. म्हणजे खूप कमी इन्ग्रीडियंट्समध्ये एकदम मस्त होणारी एक गोष्ट जी मला खूप आवडते पर्सनली ती म्हणजे साबुदाण्याचे वडे. आणि उपासाला साबुदाण्याचे वडे नेहमी आपल्याला आठवतात, की अरे उपास आहे साबुदाण्याचे वडे केले पाहिजेत. तर तुम्ही नक्की करा. कसे झाले मला लिहून पाठवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब
नक्की करा. तर हे बघा आपले मस्त गरमागरम साबुदाण्याचे वडे आणि चटणी तयार आहे.